तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर जे आहे ते पाहण्यासाठी. हा कोणगावचा रस्ता आहे, इथून आपण निघालो आहे. तर शिवमंदिर जे आहे ते युनेस्कोची साईट घोषित आहे ऑलरेडी. हे जे अंबरनाथचं जे प्राचीन शिवमंदिर आहे ते महाराष्ट्रातील स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि उत्कृष्ट नमुना आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये वालधुनी नदीच्या काठावर हे वसलं आहे. युनेस्कोची सांस्कृतिक वारशांमध्ये याचा समावेश आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. खूप कोरीव आणि खूप रेखाटलेलं काम आहे. असं म्हणतात की शिल्हार घराण्यातील राजा चित्तराज आणि राजा मावांनी यांच्या काळातील आहे ते. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. जर लोककथेनुसार जर बघायचा प्रयत्न केला आपण, तर अज्ञातवासात असताना पांडवांनी एकाच रात्रीत एका मोठ्या दगडापासून हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कौरवांचा पाठलाग सुरू झाल्यामुळे त्यांना हे काम अर्धवट सोडून जावे लागले होते, अशी एक प्रचलित मान्यता आहे. अंबरनाथमध्ये लोकेटेड आहे मंदिर. फार सुंदर आहे. मी काहीशे शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही पाहू शकता की खूप छान आहे. आम्ही गेलो होतो, खूप एन्जॉय केलं. पाऊस पडत होता. सो अजूनच मंदिराचं जे निसर्ग होता तो अजूनच सुंदर दिसत होता. सो बाहेरून गाभाऱ्यात तसं परमिशन नाही आहे शूट घेण्याचा. मी प्रयत्न केला आहे, पण बाहेरून खूप सुंदर आहे. नक्की भेट द्या. आपल्या अंबरनाथमध्येच आहे. उल्हासनगरमधून जाल तर म्हणजे अगदीच उल्हासनगर अंबरनाथपासून मला वाटतं की उल्हासनगरपासून एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. सो तुम्ही कशानेही जा, ट्रेननी जा. हे मंदिरातील गाभाऱ्यातील मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिराच्या सभामंडपातून सुमारे 15 ते 20 पायऱ्या खाली उतरून गाभाऱ्यात जावे लागते. तिथे मुख्य स्वयंभू शिवलिंग स्थित आहे. सो जर बघायला गेलं तर आतील ज्या भिंती आहेत त्याच्यावर 70हून अधिक मूर्ती आणि कोरीव काम आहेत. यामध्ये नटराज, महिषासुरमर्दिनी, गणेश, शिवपार्वती विवाह सोहळा आणि विशेष विविध देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती ज्या आहेत त्या कोरलेल्या दिसतात आपल्याला. गाभाऱ्यातून आपल्याला 15 ते 20 पायऱ्या खाली उतरलं की स्वयंभू मूर्ती दिसतेच आपल्याला. विशेष जर बघायला गेलं तर श्रावणी जे सोमवार असतात तिथे विशेष पूजा केली जाते. हे बाहेर आपल्याला महाराज दिसतात, त्यांच्याकडून आम्ही थोडं गंध वगैरे लावून घेतला. सो विजिट करा. आपली मंदिरं आहेत, फार प्राचीन आहेत, फार सुंदर आहेत. आपण एकदा नक्की भेट देऊ शकता. अंबरनाथमध्येच आहे, जवळ आहे. जे कल्याण, डोंबिवली, ठाणे, अगदी मुंबईमध्ये कुठेही राहतात. मी हे थोडेसे शॉर्ट्स टाकले आहेत. आणि जर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यापुढेही तुम्हाला असेच वेगवेगळे आपली जी मंदिरं आहेत त्यांचे व्हिडिओज किंवा जर माझी जर्नी बघायची असेल, मी जे विजिट करतो त्याच्यासोबत तुम्हालाही विजिटवरती यायचं असेल, तुम्हाला घर बसल्या जर ह्या सर्व स्थापत्यकलेची मंदिरं आहेत, वेगवेगळी जी आपली संस्कृती आहे त्याचं दर्शन करायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा.